फार महत्त्वाची बातमी येते। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागताना पाहायला मिळतंय। इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी सूरज दहाट पोहोचलेले आहेत आणि प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे। आपण आपले प्रतिनिधी सूरज कडून या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत। सूरज, या ठिकाणी आपण पाहतोय आंदोलक आक्रमक झालेले आहेत। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा, अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। नक्कीच लागवी आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आणि 17 मागण्यासाठी बच्चू कडू गुरुकुंज मोजरीमध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसलेला आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर गेल्या 4 दिवसापासून बच्चू कडू आंदोलन बसले, मात्र तरी देखील दखल घेत नसल्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वामध्ये पाहिलं तर आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर पाहिलं, या ठिकाणी प्रचंड अशी जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली आहे। कॅडची जाळपोळ केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या फोटोचं प्रतिकात्मक दहन केलं, दुग्धाभिषेक सुद्धा करण्यात आलेला आहे आणि जोरदार अशा घोषणाबाजी केलेल्या आहे। बच्चू कडूंचे आंदोलन जे आहे आता हिंसक वळण लागलेलं आहे आणि याच विचार आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके तर एकंदरीत काय सांगणार, काय मागणी आहे? शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे। हे दगाबाज, निर्लज्ज, धोकेबाज सरकार आहे। यांनी इलेक्शनच्या पहिले आम्ही कोरा सातबारा करू, दिव्यांगांना मानधन 6,000 रुपये देऊ, निराधारांना मानधन देऊ, पण 6 महिन्यापासून दिव्यांगांना निराधारांना मानधन नाही। सातबारा कोरा यांनी शेतकऱ्याचा कोरा सातबारा केला नाही। हे सरकार निर्लज्ज आहे। मान्य बच्चूभाऊ 8 तारखेपासून आमरण उपोषणासाठी मोजरीला बसलेले आहे, पण यांचा त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष आहे। आमच्या सरकारला चेतावणी आहे की आमच्या ज्या 17 मागण्या आहेत शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, कामगारांच्या, त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार, दिव्यांग, त्याच्यानंतर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी पूर्ण रस्त्यावर उतरा आणि तीव्र सरकारच्या विरोधात। तुम्ही काय सांगता? झोपलेल्या सरकारला जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या जागा करता येत नाही। सरकार झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे। कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणूक पूर्व आश्वासनांमध्ये सगळ्यात पहिली मागणी केली होती की आम्ही कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू। त्यानंतर बच्चू भाऊंनी मंत्रालयामध्ये मिटिंग झाली, तेव्हा ही मागणी रेटली होती। गेल्या 4 दिवसापासून आंदोलन आता हिंसक वळणावर आलेलं आहे। अत्यंत भयानक आंदोलन होणार आहे, महाराष्ट्र पेटणार आहे। आता तुम्ही जर बघत असाल तर अमरावती व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे। कांजूर बाजार येथे आज बंद आहे, कुसा येथे बंद आहे आणि काही लोक आता अर्धा तासून आंदोलन करतायत। वेगवेगळ्या ठिकाणून आम्हाला फोन येत आहेत, काही महिला चूलबंद आंदोलन करतायत। जर आता दखल घेतली गेली नाही तर आंदोलन कुठपर्यंत पोहोचेल याचा वनवा काय? सूरज, या ठिकाणी गेले 4 दिवस करत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।